नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या चॅनलवर तुमचे स्वागत. आपली 4 तारखेला एक्झाम आहे. आता कंबाईंडची एक्झाम उद्या 5-6 दिवसांवर येऊन टेकली आहे आणि या शेवटच्या दिवसांमध्ये आपण आपलं नियोजन कसं करायला हवं किंवा आपला जो ॲटिट्यूड आहे किंवा अप्रोच आहे हा कसा असायला हवा. आतापर्यंत तुम्ही अभ्यास तर केलेला आहे, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे, तुमच्या रिव्हिजन्स वगैरे सुरू असतील, टेस्ट तुम्ही भरपूर दिलेले आहेत. पण हे जे शेवटचे दिवस असतात हे फार निर्णायक असतात. म्हणजे या दिवसांमध्ये आपण स्वतःला कसं मेंटेन करतो किंवा आपली जी मेंटल स्टेबिलिटी आहे ती आपण कशी ठेवतो याच्यावर आपल्या शेवटच्या दिवसाचा जो एक आपला परफॉर्मन्स असतो तो त्याच्यावर डिपेंड करतो. आता बऱ्याचदा काय होतं की बरेचसे लोक हे खूप चांगले, त्यांचा अभ्यास फार चांगला असतो, पण हे शेवटच्या दिवसांमध्ये ते स्वतःला सांभाळू शकत नाहीत. आता त्याच्यामध्ये एक्झामचं प्रेशर म्हणा किंवा एक आपलं स्वतःची एक पर्सनल परिस्थिती असते की माझं वय वाढत आहे, मला आतापर्यंत सक्सेस मिळालेलं नाही किंवा माझी याआधी एक्झाम निघाली नाही, त्याचं एक वेगळं प्रेशर असतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्यापासनं कसं वाचायचं आणि या गोष्टींपासून दूर राहून किंवा जी महत्त्वाचे जे ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून एक्झामच्या दिवशी आपला परफॉर्मन्स कसा ठेवायचा याच्यावर आपण थोडंसं आज बोलणार आहोत. तर 4-5 दिवस तुमच्याकडे आहेत. आतापर्यंत रिव्हिजन्स व्यवस्थित झालेले असतील आणि मी एक्सपेक्ट करतो की तुमचे ज्या नोट्स आहेत किंवा तुम्ही दिलेले पेपर्स आहेत यांना तुम्ही वारंवार सध्या बघत असाल. तर एक्झाम जवळ आल्यानंतर काय होतं, आपल्या अवतीभोवती फार एक असं वातावरण क्रिएट होतं. एस्पेशली तुम्ही जेव्हा ज्या प्रिपरेशनचे जे एरियाज असतात तिथे जेव्हा राहतात, म्हणजे आता इथे सदाशिव पेठेत तुम्ही राहत असाल तर आपल्या अवतीभोवती सगळीकडे ते एक एक्झामचं वातावरण असतं. तर ते प्रेशर थोडंसं कधी जास्त क्रिएट करतं. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट ही पण असते की आपण त्या फ्लोमध्ये असतो एक्झामच्या. पण काही विद्यार्थ्यांसाठी ते कधी काय होतं की त्याचा प्रेशर थोडंसं जास्त त्यांच्यावर यायला लागतं. तर शेवटच्या दिवसांमध्ये आपण काय करावं, तर मी काही महत्त्वाच्या गोष्टी इथे हायलाईट करणार आहे की तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे किंवा काही गोष्टींपासून वाचायला पाहिजे आणि फोकस हा आपला मेंटेन करायला पाहिजे. तुमचा फोकस जर का थोडासा हलला किंवा तुम्ही जर का तुमचे विचार बदलले, तुम्ही आतापर्यंत खूप पॉझिटिव्ह असाल एक्झामला घेऊन आणि तुम्ही खूप जास्त ओव्हरथिंक करायला लागला तर त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होऊ शकतो. ठीक आहे, तर तो कसा अवॉइड करायचा किंवा अशा गोष्टींपासून कसं वाचायचं हे मी तुम्हाला थोडंसं थोडक्यात इथे बोलणार आहे, जास्त वेळ तुमचा न घेता. ठीक आहे, तर आपण बघूया शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं काय आपला अप्रोच असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे रिझल्टबद्दल विचार करणे सोडा की काय होईल, की आता 4 तारखेला नाही झालं तर मग माझं काय वगैरे नाही. ती गोष्ट तुमच्या हातात आता राहिलेली नाही. तुम्ही ऑलरेडी जे तुमचं दिलेलं आहे, जे तुमचं मेहनत तुम्ही केलेली आहे किंवा ज्या गोष्टींचं तुम्ही त्याग ऑलरेडी केलेला आहे, आता त्याचं फळ त्या दिवशी ते तुम्हाला दिसणार आहे. आता शेवटी तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर का फार परिणाम काय होईल याच्यावर विचार करायला लागलात तर ज्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्याच्यावर सुद्धा तुमचा इम्पॅक्ट होईल, है ना. तर पुढचं सगळं बिलकुल त्याला साईडला ठेवा, त्या गोष्टींना बिलकुल तितकं सध्या प्राधान्य देऊ नका. त्यानंतर त्या गोष्टींवर चर्चा होणारच आहे, तर आधी जर का तुम्ही त्याबद्दल चर्चा करत राहिलात तर ती गोष्ट तुम्हाला इम्पॅक्ट करू शकते. सो नॉट टू थिंक अबाउट द रिझल्ट. पहिली गोष्ट ही आहे की काय होईल याच्याबद्दल विचार न करणे. ठीक आहे. दुसरा एक आहे, चर्चांपासून वाचा, है ना. डिस्कशन, चर्चा ज्या होतात ना, आता काय असतं, आपण सगळे आपल्या मित्रांशी आपला संपर्क असतो आणि त्यांचा आपल्यावर एक प्रभाव असतो, कळत न कळत त्यांचा आपल्यावर एक प्रभाव नेहमीच असतो. म्हणजे आपल्या रूममेट्स असतील, आपण ज्यांना नेहमी भेटतो त्यांचा आपल्यावर एक प्रभाव असतो. तर काय होतं शेवटच्या दिवसांमध्ये किंवा जेव्हा असं थोडंसं पीक येतो, एक्झामचा काळ येतो, तेव्हा आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. तर अरे तू हे वाचलं नाही का, ते वाचलं नाही का, याच्यातून प्रश्न येतो. कोणी बोलता बोलून देतं की अरे तुझा तो सब्जेक्ट तितका चांगला नाही आहे वाटते, आपण त्याच्यावर विचार करायला लागतो लगेच, है ना. तर शेवटच्या दिवसांमध्ये काय करायचं की ही जी चर्चा आहे की काय होईल काय नाही होईल किंवा कुठल्या ह्याच्यातलं काय येतं वगैरे, या गोष्टींपासून थोडंसं वाचायचं, है ना. या गोष्टींमध्ये तितकं तथ्य नसतं, कारण की एक्झामच्या दिवशी आपल्याला एकट्याला एक्झाम द्यायची असते, तेव्हा तुमचा मित्र वगैरे कोणी तुम्हाला हेल्प करायला येणार नसतो. तर या दिवसांमधली ती चर्चा व्यर्थ असते. आणि हे जे असतं की म्हणजे फार त्या गोष्टींमध्ये आतमध्ये जाऊन त्याला वारंवार चर्चा करणे वगैरे,
याचा काही तितका उपयोग होत नाही. उपयोग कशाचा होतो? फक्त की तुम्ही किती फोकस्ड आहात. म्हणजे तुमचं जे मेंटल डिसिप्लिन आहे की एका तासात मला 100 प्रश्न सोडवायचे आहे आणि माझी जास्तीत जास्त ॲक्युरसी असायला पाहिजे, याच्याशी रिलेटेड तुम्ही केलेली जी मेहनत आहे ती तिथे आपल्याला डायरेक्टली दिसणार आहे. ठीक आहे, पण त्याच्याशी रिलेटेड जे एक्स्ट्राची जी थिंकिंग आहे ती तुम्हाला थोडीशी अवॉइड करायला लागेल. आणि ती थिंकिंग येते कुठनं? आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात त्याच्यापासून. आता अवतीभोवती आपल्या ज्या चर्चा होतात त्या चर्चांचा सहभाग तुम्ही नसायला पाहिजे. तुम्ही आपल्या स्वतःमध्ये गुंतून राहा, थोडंसं शांतता ठेवा आपल्या आतमध्ये. जितके जास्त विचार तुमच्याकडे बाहेरून येतील त्यावर तुमचे विचार वाढतील आणि तुमचं एक जे मेंटल बॅलन्स आहे, एक्झामला अप्रोच करण्याचा जो तुमचा एक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये थोडंसं फरक पडू शकतो. ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची बाब तुम्ही अजून लक्षात ठेवायला पाहिजे. तर तुम्ही एक आहे की रिझल्ट ओरिएंटेड नका लक्ष देऊ, म्हणजे तिकडे बघू नका. आता तुम्ही फक्त जे केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि डिस्कशन्सपासून वाचा. तिसरं आहे की आपला जो एक टायमिंग आहे एक्झामचा, जो ज्या वेळेला आपण एक्झाम देणार आहे, तर ती जी एक सायकल आहे आपली स्लीप सायकल जी असते किंवा आपलं जे एक दैनंदिन आपली रुटीन असते, रुटीनमध्ये आपला जो एक्झामच्या दिवशी तुम्हाला त्या टायमाला जे डिलिव्हर करायचं आहे, जो टायमिंग आहे एक्झामचं तिथे तुम्हाला जे डिलिव्हर करायचं आहे त्या पद्धतीने तुमचा रुटीन असलेला पाहिजे. आतापर्यंत तो झालेला पाहिजे होता. ठीक आहे, आतापर्यंत तो झालेला पाहिजे होता. पण तरी आता सांगतो की काही लोक असे असतील की जे म्हणतील की नाही, मी आजपर्यंत कधी सकाळी उठलो नाही आणि आता एक्झामच्या दिवशीच मी उठेल. तर नाही, 4-5 दिवसाआधी तुम्ही ती एक थोडीशी सवय लावा. तुमची बॉडी जी असते किंवा तुमचा बॉडी माइंड जी सायकल आहे, बायोलॉजिकल क्लॉक असते आपली, ती त्या पद्धतीने तशी वर्क करते. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला किती फोकस्ड वेमध्ये काम करत आहात त्याची पण एक प्रॅक्टिस आपल्या बॉडीला असते. एका बॉडीला आपली एक मेमरी असते, ती तुम्ही एकदम त्याच दिवशी डिलिव्हर करण्याच्या याच्यात जाऊ नका. मी असं म्हणत नाही की म्हणजे बरेच लोक असतील की ज्यांनी ते डायरेक्टली केलं पण असेल की आम्ही रात्रभर जागायचो आणि मग एक्झामच्या दिवशी त्या दिवशी आम्ही डिलिव्हर पण केलेलं आहे. होऊ पण शकतं, मी असं काही म्हणत नाही आहे, पण ते एक्सेप्शन्स असतात. तुम्हाला जर का सवय नसेल अशा गोष्टींची तर तुम्ही आपला रुटीन व्यवस्थित पाळा. त्या एका तासामध्ये असं बिलकुलच तुम्हाला वाटायला नको की तुमचा ब्रेन जो आहे तो असा थोडासा जास्त ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणजे तुमचा फोकस इतका फास्ट असायला पाहिजे की तो म्हणजे इतका व्यवस्थित असायला पाहिजे की तुम्हाला लवकर लवकर गोष्टी आठवल्या पाहिजे. ठीक आहे, तर या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमचं रुटीन एक व्यवस्थित आहे की नाही याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि खाण्यामध्ये वगैरे डाएट वगैरेचा जो ॲस्पेक्ट आहे तिथे पण थोडं लक्ष द्या. म्हणजे विनाकारणच काहीतरी चुकीचं असं खाऊन घेतलं आणि मग काहीतरी तुम्हाला सर्दी झाली, काही थोडंफार काही अशी कणकण वाटली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ देऊ नका. कारण की ह्या सगळ्या अवॉइडेबल मिस्टेक्स आहेत. ह्या गोष्टी थोड्याशा फार महत्त्वाच्या असतात, आपण याला दुर्लक्ष करतो, पण थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या. तर रुटीन एक आहे. चौथा आहे डाएट किंवा जे काही तुम्ही कन्झ्युम करता आहात. आणि रुटीनच्या बाबतीत एक महत्त्वाचा तो मी गोष्ट त्याच्यात बोललो ती आहे स्लीप. म्हणजे चांगली झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे. तुमची झोप जर का व्यवस्थित नसली तर ती गोष्ट इम्पॅक्ट करते. तर एक ठरवून चांगलं झोपा, म्हणजे व्यवस्थित 6 ते 7 तास तरी झोपा व्यवस्थित. म्हणजे आता हे वाटेल तुम्हाला एक्झाम जवळ आली आणि जास्तच काहीतरी झोपायला सांगतायत, नाही, ते तुमच्या स्टेबिलिटीसाठी आहे. ठीक आहे, अभ्यास ऑलरेडी तुम्ही केलेला आहे आणि हे मी एका सिरियस विद्यार्थ्यासाठी बोलतो ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे. ऑलरेडी एक्झाम पोस्टपोन होऊन वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी झालेल्या आहेत. आताही ते एक्झाम पोस्टपोनचे वगैरे चर्चा सुरू आहेत, पण त्याच्यापासून तुम्ही वाचा. जास्त तुम्ही त्याच्यात पण घुसले, त्याच्यात चर्चा केली आणि एक्झाम जर का त्याच दिवशी असली तर त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला नंतर भोगावं लागेल की शेवटचे दिवस आले आणि मी त्याच्यात लक्ष दिलं नाही किंवा माझं लक्ष विचलित झालं आणि आता एक्झाम येऊन ठेवली आणि मी काही गोष्टी रिवाईज करायच्या विसरलो आणि तेच प्रश्न मला वेळेवर आले नाहीत. तर असं सुद्धा होतं. शेवटच्या दिवसांमध्ये लोक काय करतात, आपला फोकस सुटतो. त्यांचा फोकस सुटला की काय होतं की जे येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तिथे चुकतात आणि काही दिवसांनी लक्षात येतं की अरे, एक्झामच्या त्या 1 आठवड्याआधी माझं काहीतरी कोणासोबत चर्चा झाली किंवा कुठेतरी मी अडकलो आणि मी त्यानंतर माझं जे एक लक्ष जे आहे ते विचलित झालं आणि हे मला एक्झाममध्ये भवलं. असं बऱ्याचशा लोकांसोबत झालेलं असेल. ठीक आहे, तर तसं काही होऊ देऊ नका. ठीक आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट झाली. तर स्लीप तुमची एक त्याची काळजी घ्या. शेवटची एक गोष्ट, सोशल मीडियाचा जो एक ॲस्पेक्ट आहे त्याला थोडं मिनिमाइज करा किंवा अवॉइडच करा. म्हणजे रील पाहणे, खूप जास्त शॉर्ट्स वगैरे बघणे, ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं एक नियंत्रित ठेवा. कारण की तुमचा जो फोकस असतो तो सकाळी उठल्यानंतर खूप हाय असतो. म्हणजे तुमची एक एनर्जी जी असते खूप ती व्यवस्थित असते, म्हणजे त्याच्यावर एक तुमचा एक कंट्रोल असतो. पण तुम्ही जर का सकाळी सकाळी फार एक इझी डोपामाइन जर का तुम्ही घेतला, म्हणजे तुम्ही काहीतरी रील बघून जर स्वतःला एक
डोपॅमाइन तुम्ही रश दिला तर तो त्याचा परिणाम काय होतो की तुम्ही ज्या अभ्यासाला बसता त्याचा तितका त्याच्यात प्रभाव दिसत नाही. म्हणजे तो एक लेझर शार्प फोकस जो लागतो की कुठली गोष्ट बघितल्यावर तिला लवकरात लवकर आपण रिवाईज करू शकणे किंवा लवकरात लवकर तिचं एक डिकोड करणे हे होत नाही. तर शेवटच्या दिवसांमध्ये काय आहे की एक्झामच्या दिवशी आपला फोकस एकदम आपल्याला जी एक फ्रेशनेस लागते पेपर सॉल्व्ह करायला ती तुम्ही मिस आउट करू नका. कारण की जो व्यक्ती कंटिन्युअसली त्या लूपमध्ये असतो की त्याला ते ॲडिक्शन असतं की माझं शॉर्ट्स बघणे रील बघणे कंटिन्युअसली ते चालू ठेवणे, तो एक्झामच्या आदल्या दिवशी पण तसाच वागतो. तुम्ही असं समजू नका की तुम्ही लगेच बदलून जाईल, नाही, त्या सवयीचा भाग येतो. तर तुमच्या हॅबिट्स बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या गोष्टींकडे थोडंसं मी सांगतोय म्हणून या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, आणि एक्झाम पुढे जाईल की नाही वगैरे त्या चर्चांचा आता आपल्याला त्याबद्दल काही आयडिया नाही की एक्झॅक्ट काय होणार आहे वगैरे. तर सध्या तरी तुमच्या परीने म्हणजे तुमचं जर का त्याच्यात डायरेक्ट काही स्टेक नसेल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. जर 4 तारखेला असेल तर तिथे तुमचा बेस्ट द्या आणि त्यानंतर जरी असेल तर तुम्ही तो लूप तुमचा जो आहे, तुमची जी एक सायकल तयार झालेली आहे अभ्यासाची, त्याच्यापासून तुम्ही दूर होऊ नका. कारण की पुढे जाऊन ते तुम्हाला नुकसान त्याचं होऊ शकतं. ठीक आहे, तर एक्झाम जवळ आलेली आहे आणि जास्त टाईम न घेता या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे. तर जितकं होईल तितकं रिव्हिजन करा आणि जितकं होईल तितकं स्वतःला जपा आणि जितकं होईल तितकं वेगवेगळ्या जे डिस्कशन्स आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या निरर्थक असतात त्याच्यापासून दूर राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की कमी बोला, कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. अभ्यास एके अभ्यास आणि आपली स्वतःची काळजी त्याच्यात खुश राहा. जितकं जास्त तुम्हाला बाहेरून गोष्टी माहीत पडतील तितकं दडपण वाढतं आणि त्या दडपणामुळे आपल्या पेपरावर परिणाम होतो आणि ती चूक सगळी आपली असते. तिथे पेपर कठीण आहे सोपा आहे याचं काही नसतं, ती आपली चूक असते जेव्हा आपण तिथे चुका करून येतो. तर अशा गोष्टी बिलकुल अवॉइड करा. एक्झाम काय येईल किंवा प्रश्न कसे येतील काय येतील तो त्या दिवशीचा मुद्दा असतो, तिथे तुमचा बेस्ट द्या. तुम्ही जर का अभ्यास केलेला आहे तर ते तिथे येणारच. ठीक आहे, तर तिथे घाबरू नका मुळात. ठीक आहे, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मी आता शेवटी सांगायचं राहून गेलो. एक खूप मोठा फॅक्टर असतो की चांगला अभ्यास केलेला विद्यार्थीसुद्धा कधी कधी फेल होतो. आता हे सांगायला थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. अभ्यास चांगला आहे पण फेल झाला किंवा त्याला त्या दिवशी तो करू नाही शकला, प्रोड्यूस नाही करू शकता. याच्या मागचं रिझन काय माहिती आहे? फिअर ऑफ फेलियर. फिअर ऑफ फेलियर जे आहे की मी अपयशी झालो तर काय होईल, तर या गोष्टीपासून वाचा. म्हणजे फेलियर वगैरे काय या सगळ्या संकल्पना ह्या म्हणजे फार डिटेल म्हणजे काहीतरी त्याचं फिलॉसॉफिकल वेगवेगळ्या लेवलवर इंटरप्रिटेशन आहे. कुठलाही व्यक्ती एक एक्झाम मध्ये त्याला अपयश आलं म्हणून त्याला फेलियर म्हणणं याच्यावर वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण तुम्ही जर का त्या गोष्टीला खूप मनाला लावून घेतलं तर ते मनाला लावून घेऊ नका. तुम्ही फक्त हे बघा की 100 प्रश्न आहेत, मला जास्तीत जास्त बरोबर कसे आणायचे. तुमची एक रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. सो डोंट बी अफ्रेड ऑफ व्हॉट विल हॅपन ऑन 4th January और वेन एव्हर द एक्झाम इज, बट फोकस ऑन गिविंग युअर बेस्ट. म्हणजे तुम्ही बेस्ट कसे देऊ शकता तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या फक्त. आणि हे जे याच्याशी रिलेटेड जे भय आहे फेलियरचं, फिअर ऑफ फेलियर जे आहे याच्यापासून वाचा. बिलकुलच त्या गोष्टीला डोक्यात इतकं मोठं करून ठेवू नका. पुढचे जे मार्ग असतात ते आपोआप तुम्हाला दिसायला लागतात. असे बरेच एक्झाम्पल आहेत जगात की ज्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी हारल्यात आणि त्यानंतर ते जाऊन काहीतरी जगात त्यांनी मोठ्या क्रांत्या केल्यात, आहे ना. म्हणजे बरेच एक्झाम्पल आहेत. तर तुमच्यासाठी एक तुमची लाईफ जी चालली आहे ती फार महत्त्वाची आहे. तर तुम्ही फिअर ऑफ फेलियरमुळे तरी एक्झाममध्ये तुमच्यावर इम्पॅक्ट झालेला नको. एक्झाममध्ये तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्हाला बेस्ट पद्धतीने तिथे प्रेझेंट करायचं आहे, हेच आपलं लक्ष असायला पाहिजे. ठीक आहे, ते जर का आपण बेस्ट पद्धतीने केलं तर नॅचरल आहे की तुम्ही एक्झाम क्लिअर कराल. ठीक आहे, तर ऑल द बेस्ट तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू.